टॉस जिंकला टीम श्री 11 काळगाव. त्याने घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिलं षटक घेऊन मोहन चोरगे सज्ज होत असताना प्लेस द कॉल. समोर नितीन पनाळे. मायादेवीच्या नावानं सांग बला. मायादेवी चषकाचा पहिला चेंडू, पहिला पर्व. पहिला चेंडू अनोख्या पद्धतीने ऑन साइडला भिरकावून दिलाय. नितीन पनाळे यांच्या बॅट मधून मायादेवी चषकाचा भव्य दिव्य दिमागदार षटकार. काय फटका सजवलाय, ही खासियत आहे. आणि यासाठी आपण उल्लेख केला की दोन्ही संघ मातब्बर आहेत, बेस्ट आहेत. नितीन पनाळे यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर. आज निलेश पनाळे नाही आहेत, परंतु त्यांचे बंधू नितीन पनाळे हे देखील मातब्बर खेळाडू. फ्रंट फुटला येऊन चांगला पंच केलाय. ओव्हरचा बॉलर हेड. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून वेगाने आलेत. एक धाव प्राप्त केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. अशा प्रकारच्या धावा वाचवणं कुठेतरी टीम श्री 11 काळगावच्या फायद्याचं आहे. ज्या प्रकारे हा प्रयत्न केला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं पंचम घेऊन गोलंदाज मोहन. एक गोलंदाज 5 चेंडू टाकेल. क्रिकेट सध्या खूप बदललंय, फास्ट झालंय. सध्या 6वं पर्व PTPLचं आहे. ते सचिन दादा पवार साहेब, आपलं देखील स्वागत आहे. वेलकम या मुख्य व्यासपीठावर. मनपूर्वक सहर्ष स्वागत सचिन दादा पवार. लोअर फुलटॉस चेंडू बॉटमहँडचा चांगला वापर केलाय. स्वीट साऊंड आलाय आणि अगदी डगआउट मध्ये जिथे आपले खेळाडू बसलेत त्यांच्या भेटीला फेकून दिलाय. फलंदाज सुमित यांच्या बॅटमधून षटकार. ज्या प्रकारे नितीन पनाळे यांनी सुरुवात केली त्याच प्रकारे सुमित कदम यांनी देखील सुरुवात केली. आक्रमण केलंय मोहन यांच्यावर. कमी गतीने टाकलेला चेंडू इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. लवकर गती पीक केली सुमित कदम यांचा दम. मायादेवी चषक चौकार. ज्या प्रकारे आपण हे स्पर्धा पाहतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये काय सुरुवात झाली. 17 धावा, 1 टू गो. लॉंग ऑफ आहे तैनात. मिड विकेट आहे डीपला. सुमित कदम ज्या प्रकारे सुरुवात केली, एक षटकार, एक चौकार. आणि त्यानंतर नितीन पनाळे. सुमित कदम यांना संधी मिळाली आणि एखाद्या खेळाडूला ज्यावेळेला संधी मिळते त्या संधीचं सोनं कसं करावं पहिल्या 2 चेंडूवर या खेळाडूने दाखवलंय. कारण निलेश पनाळे नाही आहेत, त्यांच्या जागी आघाडीला आलेत. काय सुरुवात केली या खेळाडूने, दमदार. चांगला ड्राईव्ह सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून धावेल आपल्या डाव्या बाजूला. चांगला प्रयत्न. 2 धावा निश्चितच इथे वाचवल्यात. 2 धावा प्राप्त होतील सुमित कदम यांना. पहिल्या पंचमचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या फेअरलेस फायटर्स कडवे बिनगडी बाद 19 धावा. टीमची धावसंख्या 19 फेब्रुवारी 1630. राजमाता जिजाऊ साहेब यांच्या पोटी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि 5 पातशा उलटवून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारं अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेप्रमाणे जन्मदिवस. आणि या गोष्टी आपल्याला शिकवतात. कारण हिंदवी स्वराज्याची राजधानी सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी एक पाटण तालुका. एक सर्वाधिक जास्त गावं ज्या कुठल्या तालुक्यात असतील ना सातारा जिल्ह्यामध्ये तर ते पाटण तालुका. कोयना धरण या तालुक्याचं वैशिष्ट्य. आणि या खूप बाबी आहेत. आज पाटण तालुका क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर जात आहे. त्याचं कारण ही शिस्त. चेतन षटक क्रमांक 2. पॉवर प्ले संपलाय म्हणजे आता क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. आणि येस निश्चितच ज्या प्रकारे शिवाजी जाधव बॉस यांचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं आणि शिस्त ही बॉसला खूप जवळची प्रिय आहे. मग तो कोणी असू दे, त्यांच्या कितीही जवळचा असला तो मैदानाच्या बाहेर. तू तिकडे भेट,
तुझी सगळी सोय करू, पण मैदानात आल्यावर शिस्त बॉसला खूप प्रिय आहे. पहिला चेंडू बॅटची कडा, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला झेल टिपलाय अनिकेत यांनी आणि विकेटचं पतन, मोठी विकेट प्राप्त झाली आहे. नितीन पनाळी झेलबाद. वेलकम पप्पू पाटील मुकादम. काय ड्रेसिंग आहे त्यांची, जबरदस्त. मुकादम म्हणजे पाटणतालुका क्रिकेटसाठी नेहमी ते देखील व्यक्तिमत्व प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतं. परंतु मी कौतुक करेन गोलंदाज चेतन, पहिल्या चेंडूवर ज्यावेळेला तुम्ही विकेट प्राप्त करता, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 19. अजित मोरे इनेट नंबर 3 आलेत. आता श्री11 काळेगावला इथून कमबॅक करावं लागेल आणि ती क्षमता आहे या संघाकडे. कारण पाचच्या शनिवारचा तो संध्याकाळचा सामना आठवतो, अंधारामध्ये बॅटिंग अनिकेत टेटमेंटची आठवते. म्हणजे हा संघ लढवय्या आहे, चांगला खेळ करतो आणि समोर तर मातब्बर संघ आहे फेअरलेस फायटर्स कडवे. मॅच रंगतदार होईल. चांगला चेंडू, सन्मान दिलाय, यासाठी श्री11 काळगावची ओळख आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 19 आणि चांगली बाब, दोन्ही संघ पहिला सामना खेळत आहेत, परंतु फेअरलेस फायटर्सने सुरुवात चांगली केली कडवेने, त्यानंतर चेतनने कमबॅक करून दिलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, यष्टीरक्षक चुकी करतोय. येस, 1D, एक धाव प्राप्त होईल घोषांकित स्वरूपात. अशा प्रकारे तुम्हाला धावा रोखाव्या लागतील आणि या खूप गरजेच्या आहेत, कारण दुसऱ्या डावात तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. अजित मोरे ऑन स्ट्राईक. येस, डेड बॉल, पावलं चुकली. वेलकम पप्पू पाटील मुकादम यांची ड्रेसिंग, त्यांची गाडी चालवण्याची स्टाईल. सचिन दादा देसाई साहेब, बॅटला अगदी बॉटमला लागलाय, ऑन साईडला वळवलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव प्राप्त होते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 21 धावा. 1 to go. फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. टॉसचा बॉस जिथे या कलावती किचन आणि इंटेरियरचा डगआउट आहे, सह्याद्री गृहाचा चाय डगआउट आहे, बॅनर आहे, तिथे चेंडूला अगदी पाठवलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर या षटकाराच्या मदतीने 27. आज बजरंग बली हनुमंत रायांचा दिवस शनिवार आणि आपल्या कुसुण गावामध्ये देखील बजरंग बलींची यात्रा जी असते ती मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. आणि जे मंदिर आहे बजरंग बलींचं, आणि निश्चितच या गावाची ओळख म्हणजे माळेदेवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करतो आपण. आणि त्यामुळे या गावाचा जर विचार केला ना तर क्रिकेट बरोबर धार्मिक उत्सव देखील मोठ्या प्रमाणात पार पाडले जातात. अमित, पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑन साईडला वळवलाय, डीपला मिड विकेट, स्क्वेअर लेग आहे, एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. मोहन यांच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 19 आणि त्यानंतर मात्र चेतनचं अवघ्या जे 8 धावांचं षटक होतं तिथून श्री11ने कमबॅक केलंय म्हणावं लागेल. कारण 19 धावा ज्यावेळेला एका पहिल्या षटकात येतात त्यावेळेला संघ कुठेतरी बॅकफुटला जाऊ शकतो, परंतु तसं झालं नाहीये. चांगली बाब श्री11 काळगावची. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, वेल लेफ्ट, चांगला चेंडू फिरवलाय, डॉट बॉल. यासाठी आम्ही त्यांची ओळख आहे, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून या खेळाडूची ओळख, परंतु सध्या गोलंदाजीमध्ये केलेली मेहनत
वाकणण्याजोगी आहे. बेगेट केलाय, बॉटम हँडचा चांगला वापर, चेंडू मिड विकेटला फेकून दिलाय झाडांमध्ये. 6 धावांसाठी मायदेवी चषक, षटकार. सुमित कदम यांचा फटका, अफलातून स्ट्रोक. आज संधी मिळाली आणि संधीचं सोनं कसं करावं या खेळाडूने दाखवलंय. शेफाली वर्मा यांची आठवण आली. शेफाली वर्मा भारतीय संघाच्या स्क्वॉडमध्येच नव्हत्या. प्रतिका रावल इंजुर्ड काय झाल्या, शेफाली वर्मांना संधी काय मिळाली, त्यानंतर भारतीय महिलांनी विश्वचषक काय जिंकला. संधीचं सोनं त्या प्रकारे करा. चांगला ड्राईव्ह, बॅक टू द बॉलर, खोदून काढण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अमित यांनी हा चेंडू चांगला अडवलाय. डॉट बॉल, सुमित कदम जागेवर उभं ठेवलंय. 1 to go. टीमची धावसंख्या धावफलकावर 34. खोदून काढण्याचा प्रयत्न, डीपला मिड विकेट आहे तैनात. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. 1 धाव प्राप्त केली जाते. चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल. टीमची धावसंख्या 35. येस, आता बिमर चेक केला जाईल. येस, रिव्ह्यू घेतला गेला बॅटिंग टीम आणि छा प्रकारे डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. ते पाहायचं आहे की येस, रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ नो बॉल. नो आलाय म्हणजे येस, नो चेंडू आलाय म्हणजे आता फ्री हिट देखील असेल. 1 धाव देखील आहे. अंतिम षटक. राम आहेत. 9ची एकच आहे फक्त. येस, 9ची एकच आहे. फ्री हिटचा चेंडू. एक सिंगल प्राप्त होते. राम अंतिम षटकासाठी विश्वास दाखवला कॅप्टनने. कमी गतीने टाकलेला चेंडू चांगला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला अनिकेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा प्राप्त होतील. अनिकेत, मोहन, संदीप बावडेकर ही असे खेळाडू, चेतन, अमित यांनी या संघाला ज्या प्रकारे परफॉर्म केलाय, खेळ केलाय, तो देखील अप्रतिम राहिलाय. फ्रीटच्या चेंडूवर 2च धावा आल्यात. बैठक फटका. सूर्यकुमार यादव यांच्या पद्धतीने चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटला. मायादेवी चषक, अप्रतिम षटकार. सुमित कदम यांनी या सामन्यात काय प्रभावित केलंय. त्यांना एक संधी मिळाली आघाडीला येण्याची आणि ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते, संधीचं सोनं कसं करावं सुमित कदम यांनी दाखवले. वैयक्तिक बॅटिंग करत असताना सुमित कदम 33. टीमची धावसंख्या 44. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आमचा कॅमेरामॅन छोट्या, त्याचा क्लास. ओमचा MTCचा हा दर्जा आहे. 44 रन्स ऑन बोर्ड. चला प्लीज स्पीडअप करा, कारण तुम्हाला 15 मिनिटं दिली आहेत आणि याच गोष्टीसाठी आपण सातत्याने तुम्हाला सूचना देत असतो. नेक्स्ट मॅच टॉससाठी या. विठ्ठलाई क्रिकेट क्लब सनपूर, मराठवाडे झोळेवाडी कॅप्टन टॉससाठी या. 44 धावा धाव फलकावर. चांगली धावसंख्या धाव फलकावर उभारली आहे. वेल लेफ्ट केलाय. जास्त शफल
साले होते आणि खराब गोलंदाजी वाईट +1 या 2 अवांतर धावा. या धावा कुठेतरी मागण्या ठरवू शकतात. राम एक नौके खेळाडू आहेत, परंतु संघाने तुमच्यावर विश्वास दाखवलाय ना, खेळ करावा लागतो. तुम्हाला अनुभव आहे की नाही ते महत्त्वाचं नसतं, परंतु तुम्ही खेळ कसा करता हे खूप महत्त्वाचं आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक चुकी करतोय. 22 स्वरूपात एक धाव. या धावा कुठेतरी टीम श्री11 काळगावला रोखणं अनिवार्य असेल. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. पाठचा रविवार तो दिवस आठवा. टीम मराठा झोळेवाडीने एका धावेने सामना जिंकला होता. हे क्रिकेटमध्ये एका धावेचं महत्त्व आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न हा देखील चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगला झाला नाहीये, झालाच नाहीये. 22 स्वरूपात एक धाव प्राप्त होते. घोषांकी क्षेत्रामध्ये टीमची धावसंख्या धावफलकावर 48. 1 to go. रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या चेंडूवर बीट करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळला नाही. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करत असताना शेवटच्या चेंडूवर फलंदाज सुमित कदम होतील धावबाद. टीमची धावसंख्या 50-51 धावांचं लक्ष्य असेल. पहिल्या सामन्यामध्ये श्री11 काळगाव 51 रन्स टू विन. चला टॉससाठी या. विठ्ठलाई क्रिकेट क्लब सनबूर विपक्ष मराठा झोळेवाडी कॅप्टन या टॉससाठी. विजयदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या दुसऱ्या सामन्याचा टॉस घेत आहोत. श्री अनिल पवार साहेब कलावती किचन आणि इंटेरियरचे सर्वा यांचा आपण कटआउट पाहतोय. महाराष्ट्राची सुप्रसिद्ध सह्याद्री गुळाचा गोल्डन केक शॉप सातारकर आणि बेलास केक शॉप यांचा कटआउट पाहतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. विठ्ठलाई क्रिकेट क्लब सनबूर मराठा झोळेवाडी या कॅप्टन. अधिक दादा काहीतरी बोलला तिथे मुकादमला. जय श्रीराम मुकादम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. विठ्ठलाई क्रिकेट क्लब सनबूर कॅप्टन. चला या टॉससाठी विजयदादा पवार साहेब. चला प्लीज फेअरलेस फायटर्स कडवे फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ नका घेऊ, विनंती आहे. एका बाजूला ओमकार, एका बाजूला अधिक काटकर. वेलकम विजयदादा पवार साहेब, आपलं स्वागत आहे. लिजंड खेळाडू आणि आपल्या गावचे ग्रामस्थ. हेड अँड टेल कॉल करायचं आहे तुम्हाला. येस, ओमकार करतील कॉल. स्विंग द कॉइन. टेल कॉल केलाय BCC सनबूर. इट इज अ हेड. थँक्यू सो मच सर, मनापासून आभार. टॉस जिंकलाय मराठा झोळेवाडी. निर्णय काय? आम्ही फिल्डिंग करू. जर विचार केला तर पाटण तालुक्यामध्ये आता क्रिकेट चालू झालं, एकापेक्षा एक चांगल्या स्पर्धा. कसं वाटलं आयोजन? माळेदेवी चषकाचं पहिलंच वर्ष आहे. त्यांचं आयोजन नेहमीच छान असतं. यांचं पहिलं वर्ष नसेल माझ्या मते ते. हा तिसरं वर्ष. मुंबईचं पहिलं वर्ष आहे. बॅटिंग करायची टीम BCC सनबूर. आज शनिवारचा दिवस. स्क्वॉड आहे थोडे कमी मुलं आहेत, पण होऊन जाईल. येस, हा ॲटिट्यूड पाहिजे, होऊन जाईल. 20 चेंडूंचा सामना आहे. काय टार्गेट सेट केलं मनात? टार्गेट असेल 40+. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लक्षात घ्या, तुम्हाला 20 मिनिटांसाठी 20 चेंडूंसाठी दिला आहे 15 मिनिटांचा अवधी. मी आदरपूर्वक नम्र विनंती करेन विजयदादा पवार, आपण मुख्य व्यासपीठावर बसून घ्या. धन्यवाद.
टीम पंचत एक मिनटं. श्री 11 काळगाव तुमची बॅटिंग आहे आता. एक खेळाडू पाठवा प्लीज. श्री 11 काळगाव बॅटिंगच्या वेळेला तरी पाठवा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नितीन पनाळे. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अनिकेत टेटवे, अमित मस्कर. प्लेस द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. चांगला फटका. अवघी एकच धाव प्राप्त होईल. परंतु अनिकेत टेटमे यांचा फटका अप्रतिम. आणि अशा प्रकारचे फटके ज्यावेळेला एखादा फलंदाज खेळतो ना त्याचा आत्मविश्वास दुणावतो. आणि हा चांगला आत्मविश्वास दुणावणारा फटका. धावांचा श्रीगणेश झाला एका धावेने. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चांगला कटरचा वापर नितीन पनाळे यांचीही खासियत आहे. आणि चेंडूला चांगलं फिरवतात नितीन पनाळे. कारण या खेळाडूचा विचार केला ना तर विथ द बॅट विथ द बॉल एक अष्टपैलू खेळ करत असतात सातत्याने. आणि या तालुक्याचा एक नामांकित अष्टपैलू खेळाडू. सरळ बॅटने व्ही शेपमध्ये खेळलाय. चेंडू हवेत. अशी चेंडू खाली वेगाने गेलेत. आणि आपल्या डाव्या बाजूला धावत जात असताना अशी त्यांनी टिपलाय झेल. अनिकेत टेटमे एक महत्वाचा फलंदाज. झेल बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. सरळ बॅटने चांगला फटका खेळला परंतु उंची जास्त लांबी कमी टायमिंग नव्हतं. मी कौतुक करेन अजित मोरे यांचं. कॅचेस विन द मॅचेस यासाठी तुम्ही लहानपणापासून ऐकत असता. आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अमोल टेटमे इन ॲट नंबर 3 त्यांच्या साथीला आहेत अमित मस्कर. 51चा करायचा पाठलाग आणि पहिल्याच षटकात धक्का दिलाय नितीन पनाळे यांनी. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी खराब. बॅकअप आहे. धाव मात्र एकच प्राप्त होईल. आणि या फुलटॉस चेंडूवर कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा पवित्रा होता फलंदाज अमोल टेटमे यांचा परंतु एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल प्राप्त होते. 2 धावा. खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू बुंद्यात टाकलाय. यासाठी ओळख आहे नितीन पनाळे यांची. का मी पाटण तालुक्यातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये माझं नाव घेतलं जातं हे सांगत असताना फिरकी पट्टू खूप कमी असतात परंतु चेंडूला जेवढं चांगलं फिरवतात तेवढा चांगला टप्पा. आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या पंचामध्ये धावा आल्या 2 म्हणजे आता 15 मध्ये करायच्या आहेत. 49. लक्षात घ्या टीम फेअरलेस फायटर्स कडवे तुम्हाला देखील 15 मिनिटं दिली आहेत. आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. महत्त्वाच्या का असतात कारण ते क्रिकेटची शिस्त आहे. तुम्ही क्रिकेट खेळा अन्य खेळ खेळा अथवा आयुष्य वेळ ही खूप महत्त्वाची आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल मोरे यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय कर्णधाराने. आज निलेश पनाळे नाही आहेत परंतु या संघाने काय खेळ चांगला केलाय. आणि दुसऱ्या बाजूला मॅक्सवेल पण नाही आहे. संदीप बावडेकर श्री 11 काळगाव ते चांगला खेळ करतील का. लेट सी. 15-49 ची मॅच. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका फासलाय. मिड ऑफ चेंडू खाली. क्षेत्ररक्षण टीम फेअरलेस फायटर्स कडवेचं चांगलं झालंय. स्पर्धा कोणती असू द्या क्षेत्ररक्षण ही जमेची बाब. आणि शुभम यांनी टिपलाय झेल आणि पडतावा लागेल फलंदाज अमोल टेटमे. झेलबाद. संदीप बावडेकर इन ॲट नंबर 4. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल या नावाने ओळख आहे या खेळाडूची. त्याचं कारण पाटण तालुका प्रीमियर लीग 4थं पर्व ऐरोली खाडी मैदान आणि या पायाला क्रॅम्प आलेला असताना दुखापतग्रस्त असताना केलेला तो खेळ
आणि त्यामुळे खेळाडूंना नावं प्राप्त होतात. या खेळाडूची क्षमता प्रचंड मोठी आहे. दुसऱ्या बाजूला फेअरलेस फायटर्स कडवे एक मोठा संघ आहे, एक दादा संघ आहे. त्यांच्यासमोर दादा खेळाडू. पायावर टाकलेला चेंडू अनोख्या पद्धतीने फाईन लेगला खेळलाय. अवघी एक धाव प्राप्त होईल. सिंगल. टीमची धावसंख्या धावफलकावर 3. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 2. सुरुवात चांगली. प्रफुल्ल मोरे. इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमा रेषा पार. क्रिकेटचा अफलातून स्ट्रोक. संदीप शिवाजी बावडेकर यांच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार. माळेदेवी चषक षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द मॉर्निंग. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. काय अद्भुत फटका सजवलाय. आणि 360 या खेळाडूला का म्हटलं जातं, चौफेर फटकेबाजी का करतो, ही खासियत आहे. जर हा खेळाडू उभा राहिला तर सामना उद्ध्वस्त करू शकतो. व्हाईट बॉल. चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. दबाव आहे षटकाराचा. गोलंदाज प्रफुल्ल मोरे यांच्यावर. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. कमबॅक केलाय प्रफुल्ल मोरे. आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. षटकार आल्यानंतर तुम्हाला कमबॅक करावं लागतं. तसा एखादा फलंदाज निर्धाव चेंडू खेळतो त्यानंतर तो कमबॅक करतो. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ कमबॅक. हेलिकॉप्टर उडवलाय. नो लुक स्ट्रोक. मॅक्सवेल ब्रँडेड. माळेदेवी चषक. चेंडू मिड विकेट सीमा पार. षटकार. काय स्ट्रोक खेळलाय. विलोभनीय फटका. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ओमसा एमटीसीच्या माध्यमातून. मिडल अँड लेग स्टंप वरचा चेंडू आणि ज्या वेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला, टीमची धावसंख्या धावफलकावर 16. काय फटका सजवलाय. 10 चेंडूमध्ये केल्यात 16. आता 10 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी श्री 11 काळगावला. या मॅच मध्ये 10-35 अशक्य नाहीये. 10-35 म्हणजे 10 मधले तुम्हाला 6 बाहेर मारायचे आहेत आणि संदीप बावडेकर ते मारू शकतात. आणि या पाठचा मैत्री चषक गाजवणारा अजून एक खेळाडू अमित मस्कर. त्यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. नेक्स्ट मॅच मराठावर झोळेवाडी. टॉस जिंकला, त्यांनी घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दोन्ही टीम आपण सज्ज राहा. VCC सनबूर. कारण तुम्हाला फक्त 15 मिनिटं दिली आहेत. आज वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. आजच नाही तर आयुष्यात तुम्हाला वेळ खूप महत्त्वाची असते. 10-35 अजित मोरे गोलंदाजीसाठी आलेत. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नाहीये. चुकी होत्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक सिंगल प्राप्त होईल अमित मस्कर यांना. 9-34. अजित मोरे यांचा महत्त्वाचा षटक. दोन्ही संघाचा विचार केला ना तर हा सामना कुठे जाईल हे या षटकामध्ये स्पष्ट होईल. सामना काळगावला जाईल की सामना कडवेला जाईल. 9-34. मॅच ऑन. डीपला पॉइंट आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन. मिड विकेट आहे डीपला. डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय. 9 मध्ये 34. 6 बाहेर मारायचे आहेत 9 मधले. पंच केलाय. जेलची संधी असेल यासाठी क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि या विकेटसाठी जे जाळं विणलं होतं त्यात फसलाय. संदीप बावडेकर झेल बाद. मोठी विकेट प्राप्त झाली टीम फेअरलेस फायटर्स कडवेला. आता सामना काहीसा सोपा होऊ शकतो पण तो सामना संपला नाहीये. चांगला झेल टिपला. सुमित यांनी लॉंग ऑफ एवढ्या आतमध्ये कधीच नसतो. म्हणजे ज्या शैलेश दादा विचार केला ना लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जो तैनात केला होता त्याचसाठी मी कौतुक करेन कॅप्टनचं. कॅप्टन किती महत्त्वाचं आहे पहा. एखादा संघाचा कॅप्टन. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे निश्चित, परंतु तुमचा नेता, तुमचा कर्णधार कसा असावा तर टीम फेअरलेस फायटर्स कडवेसारखा असावा.
लॉंग ऑफ खूप डाव्या बाजूला घेतला आणि अगदी संदीप पावडेकर फसले त्यात. चेतन सोरगे न्यू बॅटर. कॅचची संधी आहे. बॅकवर्ड पॉइंट चेंडू खाली. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेटचं पतन. अजित मोरे आणि ब्रेस पूर्ण केले. माळादेवी चषकाची पहिली विकेट अटकच्या उंबरट्यावर गोलंदाज अजित मोरे. चेतन सोरगे गोल्डन डकचा शिकार. 0वर झेलबाद. आणि या मायादेवी चषक आपण आयोजन पाहतोय मायादेवी स्पोर्ट्स कुसरूनचं आणि ग्रामस्थांचं जे योगदान आहे, संपूर्ण पुरस्कर्त्यांचं योगदान, संपूर्ण टीमचं प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष. टी अद्वैत विठ्ठलवाडीवाला यांचं जे आपल्याला साऊंड सिस्टम पाहायला मिळते. एक चांगली स्पर्धा. RSA गोटिवलीचं मैदान. एक सुसज्ज अशी ही खेळपट्टी क्रीडांगण. पहिली विकेट हॅट्रिक पहिल्याच सामन्यामध्ये. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी सोने आलाय. शॉर्ट आर्म जॅक डीपला स्क्वेअर लेग आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. सोन्या दुहेरीचा प्रयत्न होईल का? चुकी होते. बॅकअप वेगाने आलाय. 2 धावा वाचवल्यात बॅकअपने. सोन्याचं खातं उघडलं जात आहे 2 धावेने. सामना आता दूर होत चाललाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 19. या षटकामध्ये शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ आहे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. दुहेरी धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा प्राप्त होतील सोन्याला. टीमची धावसंख्या 3 पंचम अखेर 21. आता 5 चेंडूमध्ये करायचे तब्बल 30. म्हणजे 5 चेंडूवर ठोकायचे 5 षटकार. सामना इथून डू ऑर डाय या परिस्थितीमध्ये येऊन टेपलाय. एकही चेंडू डॉट आला. फेअरलेस फायटर्स कडवे विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकते आणि एक चांगला चेंडू हाताळायचा या गोलंदाजाला. गणेश मोरे आलेत गोलंदाजी यासाठी. तुमचा 12वे खेळाडू आमच्यासोबत आहेत. फेअरलेस फायटर्स कडवेचे गणेशदादा कदम. आणि एक असे खेळाडू पाचच्या रविवारी देखील स्पर्धेला होते. 12वा खेळाडू पहा किती महत्त्वाचा आहे, कारण तो तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचवतो. तो देखील टीमचा अविभाज्य घटक. खेळायला मिळत नाही, परंतु आपल्या गावची टीम खेळते, ही क्रिकेटची आवड आहे. 5 मध्ये 30, 5 षटकारांची गरज. पहिला चेंडू आडव्या बाटने खेळायचा प्रयत्न. सामना आता खुला झालाय. टीम फेअरलेस फायटर्स कडवे ने पहिला चांगला चेंडू हाताळलाय गणेश मोरे यांनी. चांगला कटर हाताळला गेलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय. चेंडू हवेमध्ये, गॅप मध्ये फटका. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला, चेंडूवर पोहोचू शकले नाही. धाव इथे प्राप्त होत नाहीये. सामना आता पूर्णपणे खुला झालाय. सामन्याची औपचारिकता शेष. श्री 11 काळगाव. त्याच दरम्यान आदरणीय श्री राहुल दादा पेंढारकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून पाटण तालुका क्रिकेटसाठी या बहुमूल्य आणि मोलाचं सहकार्य लाभत असतं. वेलकम सर, सुस्वागतम. चांगला ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला ज्या प्रकारे बॅटिंग केले ना टीम श्री 11 काळगावने, कुठेतरी नाराज आहेत, निराश असतील. त्यांचा संघ देखील इन ॲक्शन असेल. राहुलदादा पेंढारकर साहेब यांचा. आई वडसाई देवी मालधन, त्यांच्या विरोधात भवानीनगर सळवे असेल इन ॲक्शन. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल, परंतु सामना आता टीम फेअरलेस फायटर्स कडवेच्या दृष्टिक्षेपातून पूर्णपणे खुला झालाय आणि पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करते. बेस्ट टाइम स्ट्रोक. एसटी रक्षक चेंडू खाली असतील. नितीन पन्हाळे कॅच ड्रॉप. आणि कधी कधी त्यांना देखील विश्वास नसतो एखाद्या खेळाडूला, कारण सोपे झेल सुटतात, अवघड झेल पकडले जातात. सामन्याची औपचारिकता शेष. बॅक टू द बॉलर. धाव इथे देखील प्राप्त होणार नाही. मिड ऑफला चेंडू फील्ड केला जातोय. सामना जिंकलाय अर्थातच टीम फेअरलेस फायटर्स कडवे. अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक, बाड लक श्री 11 काळगाव.
मैत्री चषकामध्ये टॉप 4 मध्ये दाखल झाले होते. मायादेवी चषकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पराभूत. आणि क्रिकेटचा खेळ यासाठी क्रिकेट नेहमी म्हटलं जातं की तुम्हाला कधी चंद्रावर घेऊन जाईल, कधी पाताळात घेऊन जाईल. त्यामुळे क्रिकेटला